रस्त्यावरील अपघात आणि त्यानंतर त्या कुटुंबावर कोसळणारा दुःखाचा डोंगर। पण अशा कठीण काळात अपघात पीडितांना किंवा त्यांच्या वारसदारांना मिळणाऱ्या भरपाईबाबत आता सर्वोच्च न्यायालयाचे एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय। आता नक्की तो काय आहे, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। आता विमा कंपन्यांना किंवा कोर्टाला भरपाई देताना मनमानी करता येणार नाहीये। होय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठानं मोटार अपघात भरपाईसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत आणि अपघातातील मृतांच्या वारसदारांना किंवा जखमींना मिळणाऱ्या भरपाईबाबतच्या रकमेमध्ये संपूर्ण देशात एक समानता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। आणि यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा आधार मानलाय तो म्हणजे तुमचा ITR म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र। न्यायालयाने स्पष्ट केले की भरपाई निश्चित करताना सर्वांसाठी एकच कठोर नियम लागू करता येणार नाहीये आणि म्हणूनच दोन महत्त्वाच्या श्रेणी करण्यात आलेल्या आहेत। त्यातली पहिली श्रेणी म्हणजे पगारदार कर्मचारी। जर अपघातग्रस्त व्यक्ती नोकरी करणारी असेल तर अपघातापूर्वीच्या केवळ 1 वर्षाचा ITR वार्षिक उत्पन्न ठरवण्यासाठी पुरेसा मानला जाईल। दुसरी श्रेणी म्हणजे स्वयंरोजगार किंवा व्यावसायिक। जर व्यक्ती व्यावसायिक असेल तर त्यांच्या मागील 3 वर्षांचा ITR मधील उत्पन्नाची सरासरी काढली जाईल। जर 1 किंवा 2 वर्षांचाच ITR असेल तर कोर्ट त्यांच्या परिस्थितीचा आणि व्यवसायातील चढउतारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। पण इथे कोर्टाने एक मोठी चेतावणी देखील दिलेली आहे। अपघातानंतर भरपाईची रक्कम वाढवून मिळवण्यासाठी अनेकदा उत्पन्नाचे आकडे हे फुगवून खोटे ITR दाखल केले जातात। अशा प्रकरणांमध्ये कोर्ट सर्व आर्थिक कागदपत्रांची कडक पडताळणी करेल। ओडिशामधील बांधकाम व्यावसायिक रश्मीरेखा त्रिपाठी यांच्या कुटुंबाने दाखल केलेल्या एका अपिलावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप तपासून वार्षिक उत्पन्न 14 लाख रुपये निश्चित करत अंतिम भरपाईची रक्कम वाढवली आहे। थोडक्यात काय तर या नवीन नियमांमुळे खऱ्या पीडितांना वेळेत आणि योग्य न्याय मिळणं सोपं होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका।